यानंतर आपण बघणार आहोत श्री दत्त महाराजांचा 13वा गुरु, तो म्हणजे मासा. मला सांगा, तुम्ही कधी माशाला पाहिलेत का? जेव्हा तुम्ही त्याला खायला घालता तेव्हा काय होतं बरं? जेवढे पण मासे असतील आजूबाजूला, ते पटकन असे पोहत पोहत त्या जेवणाकडे आकर्षित होतात, लगेच तिथे येतात. आणि त्यांचा नेमका हाच स्वभाव शिकाऱ्याला कळलेला असतो. म्हणून तो काय करतो, आधी शांतपणे खाली जाळं टाकून ठेवतो आणि थोड्या वेळाने मग तिथे काहीतरी खायला टाकतो. सगळे मासे पटकन त्या तुकड्याकडे येतात आणि मग शिकारी जो आहे ती पूर्ण जाळी जोडतो आणि मग त्या जाळ्यात सगळे मासे अडकतात. त्यामुळे महाराज म्हणतात की अन्न संयम असणं खूप महत्वाचं. आपण बऱ्याचदा ऐकलं असेल की साधना करताना किंवा ऋषी मुनी हे सतत काहीतरी खात बसलेत वगैरे असं कधीही होतं. म्हणजे आपल्याला जेवढी शक्तीची, एनर्जीची गरज आहे तेवढाच आपला सात्विक फलाहार, तो पण पूर्ण दिवसातून एकदा. त्यानंतर काहीही न खाता ते फक्त साधनेमध्ये असते. साधनेनेच तर आपल्याला एवढी शक्ती मिळत असते ना की त्या शक्तीमुळे आपल्या शरीरातले सगळे अवयव हे सतत कार्यरत असतात. म्हणजे आपल्याला सतत खाण्यापिण्याची खरंच गरज नसते, पण ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. आणि मग कालांतराने वजन वाढणं, आजारपण, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहतो आपण. मग ती चव आहे त्याचं म्हणजे बेसिकली अतिरेक करतो आपण आपल्या शरीरावर ह्या सगळ्या गोष्टी लागून. कारण शेवटी ह्या सगळ्यांचं पचन, डायजेशन आपल्या शरीरालाच करावं लागतं. त्यामुळे अन्न ह्या गोष्टींवरती कंट्रोल पाहिजे. त्या गोष्टीच्या आहारी आपण न जाता जेवढी आपल्या शरीराला गरज आहे तेवढं अन्न आपण खावं. कारण कम्पॅरेटिव्हली तेवढं श्रम आपल्या शरीराला सध्या मिळत नाहीये. इतक्या आयत्या गोष्टी होतात, AI आहे, ह्या सगळ्या मोबाईल, सगळं बसल्या ठिकाणी आपल्याला मिळतं. मग तर आपल्याला आणखीनच खरं तर अन्नावरती कंट्रोल केला पाहिजे. सो महाराजांचा 13वा गुरु मासा, याच्या त्या स्वभावामुळे आपल्याला अन्न संयम शिकणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर मग हे डाएट वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात.